Hello students, welcome to Walker classes. Today we are going to start Science Part 2nd Class 10. In this part 2nd, we are going to start the chapter number 2nd. The chapter number 2nd is Life Processes in Living Organisms Part 1st. Living, that means life processes in living organism part first. आता यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपण बघणार आहोत की लाईफ प्रोसेसेस ज्या आहेत आपल्या बॉडीमध्ये होणाऱ्या त्या कुठल्या आहेत. इन अवर बॉडी द डिफरंट लाईफ प्रोसेसेस ऑफर्स सच एज डायजेस्टिव्ह सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम and excretory system. These are the different processes or the different systems those occurs in our body. But you know, out of these four systems, which system is responsible for energy produce, that is the ATP produce? Out of these four processes, digestive system and respiratory system, these two systems are responsible for energy producing. So that these two systems known as energy producing processes. Why? Because through the digestive system cell obtain food, and by respiratory system cell obtain oxygen, and into the cell there is a presence of the mitochondria. That mitochondria produce energy in the form of ATP. But how the energy get produced? Just we have described here, digestive system मधून फूड जो आहे फूड डायजेस्ट झाल्यानंतर ब्लड वेसल मध्ये एंटर होणार आणि रेस्पिरेटरी सिस्टीम मधून ऑक्सिजन जो आहे तो ऑक्सिजन ब्लड मध्ये एंटर होणार. आता फूड आणि ऑक्सिजन दोन्ही सुद्धा ब्लड मध्ये आलेले आहे. नंतर ते सेल कडे जाणार आणि सेल मध्ये एक मायटोकॉन्ड्रिया या ठिकाणी आपल्याला दिसतोय. यासारखे मायटोकॉन्ड्रिया असणार आणि हे मायटोकॉन्ड्रिया त्या फूड आणि ऑक्सिजन पासून एनर्जी प्रोड्यूस करतात इन द फॉर्म ऑफ एटीपी. सो दॅट मायटोकॉन्ड्रिया इज ऑल्सो नोन एज पॉवर हाऊस ऑफ सेल. आता आपण इथे बघूया एनर्जी सोर्सेस. आपल्या बॉडीमध्ये डिफरंट ऍक्टिव्हिटी आपल्याला परफॉर्म करायच्या असतील तर आपल्याला एनर्जीची गरज लागते, म्हणजेच एटीपीची गरज लागते. तर एनर्जी कशापासून आपल्याला मिळते? एनर्जी सोर्सेस विचारता एनर्जी सोर्सेस यामध्ये आहे कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स अँड लिपिड्स. कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स अँड लिपिड्स, आउट ऑफ दिस थ्री, कार्बोहायड्रेट इट इज we use daily. That means it is mainly used for energy production. या तीन सोर्सेस मध्ये कार्बोहायड्रेटचा यूज हा एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी आपण डेली करत असतो. मग आता इथे आपण जस्ट सांगितलं की कार्बोहायड्रेटचा यूज हा एनर्जी प्रोडक्शन साठी होतो. तर कोणते कार्बोहायड्रेट पासून म्हणजे आपल्याला काय खाल्लं किंवा आपण काय केलं म्हणजेच आपल्याला कार्बोहायड्रेट मिळतो. तर इथे आपण सोर्सेस मेन्शन केलेले आहेत. सोर्सेस ऑफ कार्बोहायड्रेट त्यामध्ये फर्स्ट व्हीट जो डबल्स आपल्या जेवणामध्ये असतो. देन मेज, मका, ज्वार, पोटॅटो, sugarcane and milk. These are the sources of carbohydrate. म्हणजेच हे आपल्या लंच मध्ये आपल्या खाण्यामध्ये आले तर आपल्याला यापासून कार्बोहायड्रेट मिळत असतो. One point you should remember here, from 1 gram glucose, 1 ग्राम ग्लुकोज जर आपण गेन केला असेल तर यापासून आपल्याला 4 किलो कॅलरी एनर्जी मिळते. आता या ठिकाणी आपण ग्लुकोज सांगितले आहे. ग्लुकोज आणि या ठिकाणी आपण कार्बोहायड्रेट सांगत आहोत. कार्बोहायड्रेटचाच एक टाइप आहे ग्लुकोज, म्हणजेच ग्लुकोज म्हणजेच कार्बोहायड्रेट. आता या ठिकाणी सांगितलं की 1 ग्राम ग्लुकोज जर आपल्या खाण्यामध्ये आला असेल तर आपल्याला 4 किलो कॅलरी एवढी एनर्जी मिळणार. Another point you also should remember, from one glucose molecule, एक ग्लुकोज मॉलिक्यूल आहे. या एका ग्लुकोज मॉलिक्यूल पासून आपल्याला किती एनर्जी मिळते किंवा किती एटीपी तयार होतात? तर 13 एटीपी 2 एटीपी. आता इथे या ठिकाणी
काय आहे 32 38 आणि 2 ATP. तर जर एरोबिक रेस्पिरेशन झालेलं असेल, एरोबिक रेस्पिरेशन जर झालेलं असेल तर एका ग्लुकोज पासून 38 ATP ऑब्टेन होतं. आणि जर अनाएरोबिक रेस्पिरेशन असेल तर अनाएरोबिक रेस्पिरेशन मध्ये फ्रॉम वन ग्लुकोज मॉलिक्यूल 2 ATP get produced. त्या ठिकाणी एरोबिक आहे अनाएरोबिक आहे हा पॉइंट समोर येत आहे आपल्याला, त्यामध्ये आपण क्लिअर करत आहोत. नेक्स्ट पॉइंट लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शन. यामध्ये आपल्याला डिस्क्राइब करायचं आहे आता लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहे प्लांट्स आहेत, एनिमल्स आहेत, ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये एनर्जी प्रोड्यूस होण्याची प्रोसेस कशी आहे किंवा ती कशी केली जाते. तर यामध्ये आपण फर्स्ट आपण बघूया की respiration are of two types or two levels. Respiration has two levels. First body level and second one is the cellular level. Respiration is occurs by two levels. In that first is the body level and second one is cellular level. आता बॉडी लेवल ला होता म्हणजे हे आपण केव्हा म्हणणार की रेस्पिरेशन बॉडी लेवल ला होत आहे. तर बॉडी लेवल मध्ये ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड यांचं एक्सचेंज होत असतं बिटवीन बॉडी अँड सराउंडिंग. ऑक्सिजन आपण घेतो लंग्स पर्यंत आणि CO2 जो लंग्स मध्ये असतो तो आपण सराउंडिंग मध्ये रिलीज करतो. तर ऑक्सिजन आणि CO2 यांचं एक्सचेंज होतं बिटवीन बॉडी आणि सराउंडिंग. तर या रेस्पिरेशनला म्हटलं जातं बॉडी लेवल रेस्पिरेशन. आणि सेल्युलर लेवलचे जे रेस्पिरेशन आहे, सेल्युलर लेवलला रेस्पिरेशन जेव्हा होतं तर ते कुठे ऑकर्स होतं, इट ऑकर्स इनटू द सेल. इथे आपण सांगितलेलं आहे की जो ऑक्सिजन आणि फूड आहे तर ते दोघंही ब्लड मध्ये येतात आणि सेल मध्ये एंटर होतात. या सेल मध्ये एनर्जी प्रोड्यूस होण्याची जी प्रोसेस आहे त्याला आपण सेल्युलर लेवल म्हणतो. सेल्युलर लेवल इट ऑकर्स इनटू द सेल. आता यामध्ये फूड स्टफ म्हणजे कोणते आहेत, कार्बोहायड्रेट आहे आपल्याकडे, प्रोटीन आहे आणि लिपिड आहे. हे कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स आणि लिपिड्स यांनाच कॉमन मध्ये फूड स्टफ म्हटलं जातं. these food stuff oxidized with or without oxygen. एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी जे फूड स्टफ आहे कार्बोहायड्रेट, प्रोटीन, लिपिड्स असतील तर हे ऑक्सिडाइज होतात म्हणजे कंप्लीटली ब्रेकडाउन होतात. कसे तर विथ और विदाउट ऑक्सिजन. म्हणजे एक तर ऑक्सिजनच्या सोबत किंवा ऑक्सिजनच्या हेल्पने फूड स्टफ ऑक्सिडाइज होईल किंवा विदाउट ऑक्सिजन फूड स्टफ विल बी ऑक्सिडाइज. आता यावरून सेल्युलर लेवल वरून सेल्युलर रेस्पिरेशन जे आहे सेल्युलर रेस्पिरेशनचे दोन टाइप पडतात, एरोबिक रेस्पिरेशन अँड अनएरोबिक रेस्पिरेशन. सेल मध्ये ज्यावेळेस रेस्पिरेशन होतं ते दोन टाइप्स आहेत. त्यामध्ये फर्स्ट एरोबिक रेस्पिरेशन येतो आणि सेकंड अनएरोबिक रेस्पिरेशन. आता या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे तर ज्यावेळेस रेस्पिरेशन ऑकर्ड होत असेल विथ द हेल्प ऑफ ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजनच्या हेल्पने जेव्हा रेस्पिरेशन होतं त्या रेस्पिरेशनला आपण म्हणतो एरोबिक रेस्पिरेशन. आणि ज्यावेळेस रेस्पिरेशन हे विदाउट ऑक्सिजन होत असेल म्हणजे ऑक्सिजनच्या अब्सेन्स मध्ये होत असेल त्या रेस्पिरेशनला आपण अनएरोबिक रेस्पिरेशन. लक्षात येतं सेल्युलर रेस्पिरेशनचे दोन टाइप्स, एरोबिक रेस्पिरेशन, second anaerobic respiration. Aerobic respiration it occurs in the presence of oxygen and anaerobic respiration it occurs in the absence of oxygen. Now we will describe in details aerobic respiration. आता aerobic respirations आपल्याला डिटेल्स मध्ये या सिलेबस मध्ये आपल्याला डिस्क्राइब करायचं आहे. Aerobic respirations it is occurs with the help of three steps. तीन स्टेप्स मध्ये एरोबिक रेस्पिरेशन कंप्लीट होतो. त्या कुठले आहेत, फर्स्ट वन आहे ग्लायकोलिसिस, सेकंड TCA and third one is the ETCR. First glycolysis
Second TCA. TCA means what? Tricarboxylic acid cycle. Tricarboxylic acid cycle. And last one is ETCR. ETCR means electron transfer chain reaction. Electron transfer chain reaction. आता आपल्याला या 20 स्टेज मध्ये फर्स्ट स्टेप आहे आपल्याकडे ग्लायकोलिसिस. ही आधी आपण बघूया. ग्लायकोलिसिस इट ऑकर्स इन सायटोप्लाझम. आता सेल्युलर रेस्पिरेशन होणार आहे त्यावेळेस फर्स्ट स्टेप आहे ग्लायकोलिसिस. ग्लायकोलिसिस कुठे होते सांगितली? सायटोप्लाझम. सायटोप्लाझम आपल्याला माहिती आहे सेल आहे. सेलच्या आतमध्ये सेंट्रल न्यूक्लियस आहे. इथे हा जो पोर्शन आहे याला आपण सायटोप्लाझम म्हणतो. या सायटोप्लाझम मध्ये सेलच्या सायटोप्लाझम मध्ये ग्लायकोलिसिस होते. आता ग्लायकोलिसिस होते म्हणजेच काय होणार आहे ते लक्ष द्या. ग्लायकोलिसिस होते म्हणजेच इट स्टार्ट विथ द ग्लुकोज मॉलिक्यूल. ग्लुकोज हा सिंपल शुगर आहे. इथे ग्लुकोजचे मॉलिक्यूल्स आहे 1 glucose molecule each get oxidized or it get converted into 2 molecule of pyruvic acid in glycolysis. ग्लायकोलिसिस म्हणजेच काय? एका ग्लुकोज पासून 2 पायरुव्हिक ऍसिड तयार होणे याला आपण ग्लायकोलिसिस म्हणतो. In glycolysis from one glucose molecule we obtain 2 molecule of pyruvic acid along with म्हणजे पायरुव्हिक ऍसिडचे 2 मॉलिक्युल्स तर मिळतातच एका ग्लुकोज पासून, पण याच्या सोबत अजून काय मिळतं तर ट्वाइस NADH2. ट्वाइस NADH2. NADH2 म्हणजे निकोटिनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. निकोटिनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. आणि अजून काय मिळतं तर ट्वाइस ADP. आता या ठिकाणी ग्लायकोलिसिस जेव्हा सेलच्या सायटोप्लाझम मध्ये होणार त्यावेळेस त्याची स्टार्ट होते ग्लुकोज पासून आणि एका ग्लुकोज पासून आपल्याला काय काय या ठिकाणी प्रोडक्ट्स मिळतात तर मेन प्रोडक्ट आहे 2 मॉलिक्यूल ऑफ पायरुव्हिक ऍसिड तयार होतो. नंतर ट्वाइस NADH2 तयार होतो आणि ट्वाइस ADP ऑब्टेन होतो. लक्षात आलं? तर ही झाली ग्लायकोलिसिसची प्रोसेस. नेक्स्ट आहे TCA. पण TCA स्टार्ट होण्याच्या आधी आणि ग्लायकोलिसिसच्या नंतर या दोघांच्या मध्ये एक रिएक्शन होते. त्या रिएक्शनला म्हटलं जातं लिंक रिएक्शन. लिंक रिएक्शन का म्हणायचं याला? कारण लिंक रिएक्शन ही जी आहे याला या रिएक्शनला लिंक रिएक्शन यामुळे म्हटलं जातं बिकॉज दिस रिएक्शन जॉइन्स टू द 2 प्रोसेसेस ऑर द 2 स्टेज. म्हणजे ग्लायकोलिसिस आणि TCA ला जॉइंट करणारी रिएक्शन आहे म्हणून याला लिंक रिएक्शन म्हणतो आपण. आता लिंक रिएक्शन सुद्धा कुठे होणार तर सायटोप्लाझम मध्ये. हा सेल आहे. या सेलच्या सायटोप्लाझम मध्ये एका ग्लुकोज पासून 2 पायरुव्हिक ऍसिड तयार झाले. नंतर 2 पायरुव्हिक ऍसिड कुठे असणार या सेलच्या सायटोप्लाझम मध्ये. ग्लायकोलिसिस संपलेली आहे. सेलच्या सायटोप्लाझम मध्ये 2 पायरुव्हिक ऍसिड आहे. आता लिंक रिएक्शन कुठे होणार आहे तर सेलच्या सायटोप्लाझम मध्ये. या 2 पायरुव्हिक ऍसिड पासून 2 acetyl coenzyme will get produced in link reaction. लिंक रिएक्शन मध्ये 2 पायरुव्हिक ऍसिड पासून 2 acetyl coenzyme तयार होतात along with. आता याच्या सोबत अजून काय तयार होतं तर ट्वाइस CO2 again ट्वाइस NADH2. Twice NADH2, twice acetyl coenzyme and twice carbon dioxide is CO2. These are the main products in link reaction. Okay. तर आता आपण या ठिकाणी फर्स्ट स्टेप कंप्लीट केलेली आहे ग्लायकोलिसिस. TCA आणि ETCR हे आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्क्राइब करणार आहोत. तर आता या ठिकाणी आपण हे जे लेक्चर घेतलेलं आहे तर याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या and note down it in your notebooks, and if you like this video then subscribe it and click on subscribe button. Thank you.